मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा लागू करा. ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, एकत्रित येत माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. त्याने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही. तो म्हणतोय बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिलं तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि 3रा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून.